त्यांनी आता जसं की हे दोन मध्ये अगदी थोडासा जवळून पाहतो तर एकदम फरक जाणवतो. एक सिमेट्रिकल आहे आणि असं ओबडधोबड आहे. एका ठिकाणी यू फुल असं त्यांनी म्हटलेलं आहे, या ठिकाणी थँक्यू, म्हणजे अगदी चांगल्या भावना त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक केलेल्या आहेत. तर त्याच्या क्रिस्टल्स मधला फरक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जाणवतो. आता त्यांनी हाच प्रयोग अन्नावर पण केला. त्यांनी तांदळाच्या 2 बाटल्या घेतल्या आणि त्या तांदळाच्या बाटल्यांमध्ये पण त्यांनी एका ठिकाणी चांगले तांदूळ दोन्ही ठिकाणी होते, एका ठिकाणी ह्या चांगल्या भावना प्रतीत केल्या आणि एका ठिकाणी नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी त्यांनी पोहोचवली. आणि त्या दोघांमधला कालांतराने घेतलेला फरक जो आहे तो त्यांनी या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवलेला आहे. तर जिथे नकारात्मक भावना होतात तो तांदूळ कालांतराने काळा पडायला सुरुवात झाली. आता या सगळ्या भावना जर आपल्या जिथपर्यंत पोहोचत असतील, त्या भावनांचा जर ह्या सजीव गोष्टींवरती परिणाम होत असेल आजूबाजूच्या, तर मग प्रश्न पडतो की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपण म्हणतो, जे आपल्या पुराणातनं सांगत आलेले, वेदांमधनं, म्हणजे ज्या मागच्या सगळ्या इतिहासामध्ये सांगत आलेले आहेत की त्यांनी रेड्याच्या मुखातनं वेद वदवले. आता हा वादाचा मुद्दा आहे आणि तो या ठिकाणी विषय तो डिस्कस करण्यासारखा नाहीये. पण मी विज्ञानाचा विद्यार्थी पण आहे आणि मी परंपरेचा उपासक पण आहे. या दोन्ही दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पण त्यामध्ये आपल्याला पाहता येईल काय आहे. आध्यात्मिक दृष्टीनं पाहिलं तर त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य होतं. मुळात ज्ञानेश्वर माऊली हाच एक मोठा चमत्कार आहे. इतक्या कमी वयामध्ये भगवद्गीतेसारख्या ग्रंथाचं पूर्ण सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांमध्ये रूपांतर करून ते आपल्यापर्यंत पोहोचवणं, आणि आज त्याच्यानंतर इतकी 700 वर्ष होऊन गेले तरी पण अजून पूर्णपणे ते न उलगडणं, म्हणजे त्याचे प्रत्येकाने जितका वेळा वाचत तेवढ्या वेळा नवीन नवीन अर्थ आपल्याला उमगतात. इतकं ते महान कार्य त्या एका छोट्या व्यक्तीने केलेलं आहे. छोटी म्हणजे वयाने छोटी या उद्देशाने म्हणतो, त्यांची उंची आपण मोजू शकत. तर त्यांचं खरोखर मग त्यांनी ते रेड्याच्या मुखात हे वदवलं असेल का, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की आता आजकाल तुम्ही ते व्हिडिओ पाहत असताल, बऱ्याच ठिकाणी योग वर्गामध्ये दाखवतात बघा, ते ओंकार ओ म्हटलं की ते आजूबाजूला एखादा कुत्रा बसला असं तो सुद्धा ओ म्हणायला लागतो. असे बरेच व्हिडिओ आता येतात. तर या प्राण्यांवरती पण त्या कंपनांचा काही परिणाम होत असेल का, हा एक विज्ञानाचा विषय आहे. तर जेव्हा तुम्ही असा अभ्यास करता तेव्हा आता लहान मुलांना जेव्हा आपण अंगाईगीत म्हणतो, एक तर थोडंसं करुण रसामध्ये असतो, त्यावेळेस तो छान जगतो. किंवा आता नवीन नवीन बरेच थेरपी आहेत, अगदी गर्भसंस्कार केंद्रामधून सुद्धा ओंकाराचा जप म्हटला जातो. तिथूनच बालकाला आईच्या गर्भापासूनच ओंकाराची सवय झालेली असते. आणि त्याचं काही संशोधन असं पण सांगतं की गर्भामध्येच ओंकार ऐकलेली जी मुलं आहेत त्यांना पुढे जाऊन बुद्धिमत्ता त्यांची चाचण्या केल्या, त्या पण एकदम चांगल्या पद्धतीने ते पुढे सरकलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती एक विशिष्ट काहीतरी तेज आहे, त्यांच्या ऍक्टिव्हिटी हालचाली खूप बाकीच्या इतर मुलांपेक्षा अधिक चांगला आढळल्या. असं बरंचसं संशोधन आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. आता खरोखर या कंपनांचा जर असा उपयोग होत असेल, तर अजून एक गोष्ट आहे की आपण ते एक सांगायचा मुद्दा राहिला, लहानपणी रामरक्षा वगैरे आपल्या घरी म्हणतात बघा. रामरक्षा म्हणताना पण समोर पाण्याचा ग्लास वगैरे ठेवून त्याच्या समोर आपण रामरक्षा म्हणतो, मग ते पाणी सगळ्यांना आपण तीर्थ म्हणून देतो किंवा प्रत्येक जण पितो. तसंच मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा जे मौलवी आहेत ना, ते पाणी वगैरे नमाजच्या वेळेस ठेवतात आणि नंतर फुंकर वगैरे मारून. आपल्या धर्मातले बरेच लोक तिथे जाऊन त्या मौलवींकडनं उपचार म्हणून ते पाणी सुद्धा घेतात. ह्या गोष्टी पण माहीत असतील बऱ्याच जणांना. तर त्या पाण्याचं म्हणजे त्या व्हायब्रेशनचं इथपर्यंत पण महत्त्व आहेच आहे. मला एक गोष्टीचा चांगला म्हणजे या ठिकाणी अभिमान वाटतो की आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये या ऐतिहासिक शहरामध्ये राहतो. या ठिकाणी सगळ्या धर्मांचे आणि वेगवेगळे उपासक आहेत. जसं आपण सगळे आहोत तसं बौद्ध धर्माचं या ठिकाणी बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये उपासक आहेत, तसंच मुस्लिम धर्माचे पण आहेत. त्यामुळे ही सगळी परंपरा आणि ही सगळी गोष्टी आपल्यासोबत आहेत याचा पण एक आनंद मला या ठिकाणी वाटतो. आता ज्ञानेश्वरांचा चमत्काराबद्दल आपण बोलत होतो. जर मग तो चमत्कार असेल तर आपण त्याच्यावरती वाद घालू, पण मग जे भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये जे सांगितलेलं आहे की ते संजय उवाच, म्हणजे संजयने प्रत्येक गोष्ट जे कुरुक्षेत्रावरती चाललेली आहे ती आपल्या दिव्य दृष्टीने धृतराष्ट्रापर्यंत पोहोचवली. आता आज आपण पाहतो दुबईतले सामने टीव्हीवर पाहतो किंवा अमेरिकेतल्या गोष्टी सगळ्या आपण टीव्हीवरती पाहतो. या सगळ्या गोष्टी मान्य मला विज्ञानाने पुढे आणल्या त्या, पण मग ह्या पुराणामध्ये ज्या लिहिलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात त्याला पण काही वैज्ञानिक आधार असेल का,
असा पण विचार करायला हरकत नाही. आणि विज्ञानामध्ये ठीक आहे, बाकी आपली भारतीय परंपरा सर्वश्रेष्ठ आहे असं आपण मानतो आणि ती आहे. पण विज्ञानाचा विषय असेल तर कसं आहे की बाकीच्या ज्या देशांमध्ये विज्ञान आपल्यापेक्षा कदाचित प्रगत असेलही, पण विज्ञान किती प्रगत असेल तरी पण तुम्ही शोध लावताय पण त्याची उत्पत्ती तर तुम्ही करत नाहीयेत ना. आता एक विज्ञानाचा विद्यार्थी किंवा केमिस्ट्रीचा विद्यार्थी म्हणून मला ॲटम्स माहिती आहेत, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण याची निर्मिती नाही आहे. याचा शोध तुम्ही लावला, याची निर्मिती तुम्हाला माहिती आहे कुठे, ती कशी आली आहे, काय किंवा काय झालं. म्हणजे ते मूळचा जो अणू आहे, अणुरेणूंचं काय ते आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण पाहतो. अणुरेणूंचं कुठे आपण काय शोध, म्हणजे फक्त शोध लावतो, त्याची निर्मिती आपल्याला माहित नाहीये. तर हे सगळं आपली कंपनं पुढच्यापर्यंत जाणं, त्या कंपन्यांमधून नाद निर्माण होणं आणि त्याचा परिणाम समोरच्यावर होणं, इथपर्यंत गोष्टी मी समजू शकतो. ह्या झाल्या बाह्य रंगातल्या गोष्टी. मग आता अंतरंगामध्ये याचा परिणाम होत असेल का? आता समजा आपण जे काही उच्चार करतोय, आता कुठलाही उच्चार केला, स्वरांचा उच्चार केला की त्यातनं कंपन हे निर्माण होणारच आहे. तुम्ही र म्हणा, प म्हणा, ट म्हणा, प्रत्येकातनं काही ना काहीतरी कंपन येणारच आहे. पण मग ही कंपन आपल्याला फक्त ऐकू येतात, आपण बोलतोय ती. आपल्या आतला आवाज आपल्याला ऐकण्यासाठी आपण काय करतो? मग साहजिकच ओंकाराचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो. आता ओंकाराचा विचार म्हणत आल्यानंतर काय होतं की ओंकार म्हटल्यानंतर आपण तो नाद आपल्या आतमध्ये आपल्याला ऐकू येतो. अ उ म चा जो 3 मात्रांचा जो ओंकार बनलाय तो आपल्यापर्यंत येतो. आता ओंकारावरती आपल्याला बोलायचंच आहे. सगळ्या ब्रह्मांडाचं मूळच त्याच्यामध्ये आहे, मूलभूत तत्वच ते आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर बोलणार आहोतच. पण तत्पूर्वी मला असं वाटतं की आपण एकदा अनुभूती घेऊयात. आपण ओंकाराचं या ठिकाणी उच्चारण करू आणि मग पुढे ओंकाराबद्दल बोलायला सुरुवात करू. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी सरळ पाठीचा कणा ताठ ठेवावा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे मिटून घ्या सगळेजण, डोळ्यालगत मिटलेले. हाताची ज्ञान मुद्रा करा. सर्व शरीर शिथिल सोडा. सर्वांनी डोळे झाकायचे. मन एकाग्र करा. आपण सुरुवातीला थोडा दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू, कारण दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाशिवाय ओंकाराचा अभ्यास करता येणार नाही आपल्याला. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. शक्यतो जितका काळ तुम्ही श्वास घेतायत त्याच्या दुप्पट श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. मी आता ओंकार म्हणणार आहे, माझ्या पाठीमागे तुम्ही ओंकार म्हणायचा. माझा ओंकार संपल्यानंतर तुम्ही ओंकार सुरू करायचा.
सावकाश डोळे उघडा. ओम शांती शांती शांती. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. श्रीमद शंकरानंदांच्या शिवषडाक्षराची सुरुवात या श्लोकाने होते. हा श्लोक आपल्या योग वर्गांमधून सगळीकडे म्हटला जातो. यात सगळ्यात मुख्य जे सांगितले ते कामदम मोक्षदम चैव. तर या ओंकाराचा परिणाम काय आहे तर कामदम मोक्षदम चैव म्हणजे जे तुमच्या कामना आहेत, भौतिक कामना आहेत त्या आणि मोक्षप्राप्तीसाठी लागणाऱ्या गोष्टी, या सगळ्या पूर्ण यातला परिणाम जो आहे तो ओंकाराचा या दोन्ही गोष्टी होतो. आपल्याला दुसरं काय पाहिजे? सगळ्या आपल्या ऐहिक इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळावा हीच प्रत्येकाची या जन्मातली तरी इच्छा आहे. त्यामुळं या दृष्टीने ओंकाराचं महत्व खूप आहे. मग आता ओंकाराची उत्पत्ती कशी झाली? ओंकाराची उत्पत्ती अशी आहे की असं म्हणतात की ईश्वराने ब्रह्मदेवाला ओंकार प्रदान केला. मग त्या ओंकारापासून विश्वाची निर्मिती केली ब्रह्मदेवाने. कुणी म्हणतात की श्री गणेशाचं स्वरूप आहे ओंकार. कुणी म्हणतात की शंकराच्या डमरूचा पहिला नाद म्हणजे ओंकार. काही जण म्हणतात की ब्रह्मांडामध्ये पूर्ण ओंकाराचा नाद भिनलेला आहे. सगळीकडं ब्रह्मांड पूर्ण जे आहे ते ओंकाराने व्यापलेलं आहे. निर्गुण निराकार अशा ईश्वराचं सगुण साकार रूप म्हणजे ओंकार आहे. अशी वेगवेगळी रूप आपण ओंकाराची ऐकतो वाचतो. वेदांमध्ये पुराणांमध्ये ज्या काही संज्ञा दिलेल्या आहेत ओंकाराच्या त्या अशा आहेत. छांदोग्य उपनिषद जे आहे त्यामध्ये ओंकाराला उद्गीत असं म्हटलेलं आहे. कंठोपनिषदामध्ये ब्रह्मतत्व असं म्हटलेलं आहे. मांडूक्य उपनिषदामध्ये त्रिकाल म्हटलेलं आहे म्हणजे वर्तमान भूत आणि भविष्य सगळं ओंकारच आहे असं म्हटलेलं आहे. पूर्ण ओंकाराने व्यापलेलं आहे. मुंडक उपनिषदामध्ये प्रणव असं त्याला म्हटलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे.